नमस्कार, मी सुनीता फॅशन डिझायनर. आज ब्लाऊजचे मी काही डिझाईन रेडी केलेले आहेत. तर तुमच्यासाठी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी. सर्वात आधी मी ब्लाऊज कटिंग वगैरे करून घेतलेले आहे. लाईट वगैरे जात आहे इकडे. नांदेडमध्ये वारा किंवा लाईट वगैरे खूप जात आहे, तर जास्त मला करणं नाही झालेलं आहे. तर मग मी हे ब्लाऊजचे डिझाईन वगैरे तुमच्यासोबत शेअर करा म्हणून मी हे ब्लाऊज तुम्हाला दाखवत आहे. हे बघा, हे मटका गळा केलेला आहे आणि आतमध्ये ही अशी दोरी करून मटका गळ्यामध्ये अशा प्रकारे ही एक डिझाईन केलेली आहे. स्लीव नॉर्मल आहे. ही एक आहे. आपले दोरी रेडी करून ते पलटवून अशा प्रकारे ही कळ्या करून लावलेल्या आहेत. स्लीव्स ला कट वर्क केलेली आहे. खूप लहान माप आहे हे. हे 2 ब्लाऊज झालेले आहेत. हे तिसरा ब्लाऊज मटका गळा आहे नॉर्मल आणि दोरी लावलेली आहे. हे पण मटका गळा आहे. त्याच्यामध्ये पण दोरीची डिझाईन केलेली आहे. दोन ब्लाऊज आईच्या आहेत आणि 3 ब्लाऊज मुलीचे आहेत. त्यांना सर्व मटका गळ्याचे शेप आवडत आहेत. हे बघा, हे 2 मुलीचेच आहेत आणि ते एक पण आहे त्यांचा. त्याच्यातले एक आईचा आहे हा, आणि अजून एक आहे हे पण आईचा आहे त्यांच्या. तर ह्याचे आपल्याला मणी वगैरे लावायचे राहिलेले आहेत आणि स्लीव्स पण अटॅच करायचे. स्लीव्सला पण डिझाईन आहे. त्याचा पण मी पूर्ण व्हिडिओ झाल्यावर, आता संध्याकाळचे 10:30 वाजत आहे. तर आता जर झाला हे स्लीव बसवणं, ह्याचा पण व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला दाखवते. परत अजून मी 5 ब्लाऊज आपल्याला उद्या अजून रेडी करून द्यायचे. 5 ब्लाऊज मधले आपले हे 2 ब्लाऊज नवरीच्या आईचे आहे. नवरीच्या आईचे आहे ते 5 ब्लाऊज. परत आता हे अजून 3 ब्लाऊज आहेत त्याच्यामध्ये. हे 3 ब्लाऊज उद्या 1 ते 2 वाजेपर्यंत आपल्याला हे रेडी करायचे. सकाळी लवकर उठून मला लवकरात लवकर काम करून हे ब्लाऊज शिवायला बसावं लागेल. हे पण मी ब्लाऊज झाल्यानंतर हे दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकेन. ह्या ब्लाऊजचे नॉर्मलच आहेत, फक्त पायपिंग करायची, कॉर्ड पायपिंग. हे 5 ब्लाऊज आपल्याला हे तर उद्या आपल्याला रेडी करून द्यायचे आहेत. हे 3 आणि हे 2. वरती अजून 2 ब्लाऊज शिवून ठेवलेले आहेत सकाळी, ते पण दाखवते. पिवळं एक आहे येलो कलरचा. नेटचा आहे. स्लीव्सला मी नेट नाही लावले. स्लीव्सला नेटचेच पाहिजे होते, अस्तर नाही लावलेला आहे. आणि कटोरी ब्लाऊज आहे आणि बॅक साईडला अशा प्रकारे चौकोन गळ्यामध्येच अशा प्रकारे डिझाईन केलेली आहे. खालच्या साईडला थोडस वर केलेलं आहे अशा प्रकारे. हे एक ब्लाऊज आहे, ह्याला 3 लेअरची लटकन नॉर्मलच करून लावलेली आहे. हे पण ब्लाऊज मी शिवलेलाच आहे. तर हे परत रिपीट हे मापाला आलेलं आहे. सेम अशाच प्रकारे हे परत आपल्याला आता जे येलो कलरचा ब्लाऊज शिवला ना, सेम ह्याच पॅटर्न मध्ये आपल्याला करायचं होतं. तर हे मापाचं आहे आणि हे मी आता शिवलेलं आहे. अजून एक ब्लॅक कलरचा आहे, आपल्याला बोटनेकचं शिवायचं आहे. ते मी दुसऱ्या व्हिडिओ मध्ये दाखवेन. आता सध्या तर हे त्यांना अर्जंट होता, एक ब्लाऊज शिवला मी.
दुसरं एक बोटीच आहे ते शिवायचं बाकी आहे. आणि परत मी एकत्रच हे सर्व ब्लाउजाचे साड्या वगैरे पिको फॉल वगैरे करायचे होते, तर सर्व हे साड्या मी लावून ठेवलेली आहे. फॉल साड्याचे तुरपे बाकी आहे. साड्याचे तुरपे करून आपल्याला त्या ब्लाउज सोबत द्यायचे आहेत. तर हे ब्लाउज आपल्याला उद्या देताना ते साड्या पण तुरपे करून पाहिजेत आपल्याला. तर हे पूर्ण साड्या ब्लाउज पूर्ण रेडी करून मला उद्या 2 ते 3 वाजेपर्यंत द्यायच्या आहेत. 10 तारखेचं लग्न आहे, त्यांनी अर्जंटमध्ये हे ऑर्डर दिलेला आहे. तर हे सर्व झालेले आहे. तरी अजून 5 ब्लाउज राहिलेले आहेत, ते उद्या मी करून देईन. तर ह्या व्हिडिओमध्ये सारखं आपल्याला ब्लाउज वगैरे शिवत असताना वेळ नाही भेटल्यामुळे हे आता लास्टला त्याचा व्हिडिओ करून टाकत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बघायला आवडेल किंवा नवीन काही दाखवायचं असेल तर तुम्ही कमेंट करा, मी दाखवते ते किंवा दाखवायचा प्रयत्न करते. धन्यवाद.